वहिनी, बाबांचा जन्म किती वर्षाचा हो? कुठल्या वर्षी झाला? 57 साल 57 साल 57 57. हजार 57. 16 हा. अजितदादाचा 59 आहे, म्हणजे माझ्यापेक्षा अजितदादा 10 वर्षांनी मोठा. बरोबर. दादाचा 59चा होता, यांचा 57चा होता. म्हणजे आबा उद्या किती वर्षाचे झाले असते? 65. 65. म्हणजे तटकरे साहेब त्यांचं एक आहे. तटकरे साहेब या वर्षी 65 झाले. अच्छा. 57. 65 नाही रे, 2000 ना. 53. 53. तुमची आजी बऱ्या आहेत? हो, ती बरं आहे. बऱ्या आहेत. गुड. चांगले. तुमची वॉक बिक तब्येत कशी करतायत? आहे? काय माझ्या बरी आहे का तब्येती तुझी? हो, माझ्या तब्येत आहे तब्येती की? मजेत. तुम्ही दिसताय फ्रेश एकदम. तुमच्याकडे कोविडचं कमी झालं का नाही आता? आधीपेक्षा कमी आहे ना? नाही, वाढलंय. आता वाढायला चालू झालं. परत वाढायला सुरू झालं? हो. पण मध्ये तुमचं एकदम हातात आलं होतं ना सांगली? नाही, सुरुवातीला चांगली तासगाव कवठेमहांकाळची परिस्थिती सुरुवातीला चांगली होती. हा. पण आता तासगावला 97 पेशंट आहेत आणि कवठेमहांकाळला 84 पेशंट आहेत मग ऍक्टिव्ह. तुमच्याकडे बेडची सोय आहे सगळी व्यवस्थित? सांगलीलाच शिफ्ट करावे लागतात. आता सध्याच्या घडीला आहे हा. चांगली. आणि होम क्वारंटाईन वगैरे? होम आयसोलेशन. हो, माहिती. वैताग आलाय बाई. मी म्हणजे कधी आहे संपतंय करोना, आणि ते सगळं मास्क घालून सारखं सगळीकडे फिरायचं खरंच कंटाळा आलाय. खरंच आता कधी आहे. तुम्ही काळजी नाही तब्येतीची. तुम्ही फिरताना दिसता इकडे तिकडे. तुम्ही काय कमी फिरता का? सगळे वहिनी तुम्ही सगळे फिरत असतात. तुम्हाला गंमत सांगते. आता राजेश भैया फिरतात ना सगळीकडे, तर सगळे राजेश भैयांना महाराष्ट्राचा नवीन आर पाटील म्हणतात. मला इतका म्हणजे राजेशची नवीन ओळख. राजेशकडे इतके वर्ष एवढं खाती वगैरे होती, पण राजेशची म्हणजे आज गावागावामध्ये लोक आबांचं नाव काढतात आणि म्हणतात की आता राजेशचं काम बघून आबांची आठवण येते, कारण का इतका तळागाळातला नेता. म्हणजे आता आबांना जाऊन किती 5 वर्ष झाली? हा, 6. 6 वर्ष. 2015ला झालं. हा. तर म्हणजे अजूनही लोकांच्या मनात असं वाटतं की कालच म्हणजे आबा अजून आत्ताच आपल्यावर होते. म्हणजे असं वाटत पण नाही ना, 4-5 अशी वर्ष पटापटा निघून जातात. आणि मग सगळे म्हणतात की राजेशला बघितलं की आबांची आठवण येते, आबांची आठवण येते. तर राजेश पण एवढा त्या दिवशी मला म्हणजे राजेशला एकदम असं भरून आलं की अरे, असं लोक मला म्हणतात. म्हणजे लोक राजेशला पण तेच सांगतात की एकदम तुमचं काम बघून आबांची आठवण येते. आमच्या म्हणजे सर्वांसाठी अभिमानाचीच गोष्ट आहे ती. म्हणजे आज खरंच सुद्धा सगळीकडे फिरताना आज लोक बोलतात आवाज असायला खरंच आहे. ते तर आहेच वगैरे. बा. अंगावर काटा येतो जेव्हा मी या गोष्टीचा विचार करते. खरंच आहे. मग आता तुमचं काय चाललंय? म्हणजे आता तुम्ही शिक्षण हे ते आता पुढे काय काय म्हणजे सोशल वर्क काय काय चाललंय तुमचं आता? मी फायनल इयरला आहे BMS. HR कॉलेजलाच आहे मुंबईला. हा, ती माहिती आहे मला. आणि मग आता काय करणार? फायनल इयरलाच आहे, ऑनलाईन लेक्चर. हो दा, ऑनलाईनचा तुमचा आता कधी सुटतोय प्रश्न काय माहिती, देवालाच ठाऊक. मी तर आता वाट बघते, कारण का खूप 10 लाख मुलं महाराष्ट्रातून बसली आहेत आणि देशाची सगळी मुलं. तर किती निर्णय घ्यायला पाहिजे ना, मुलांचं पुढचं शिक्षण वगैरे असंच असतं. तुम्ही कधी आबांना विचारलं होतं की मी मोठा झाल्यावर काय होऊ वगैरे, काय बोलले तुम्ही? कधी वडिलांना विचारलं होतं? त्यांनीच मला विचारलं होतं एकदा की तुला काय व्हायचं. मी मग त्यावेळेस 10वीत होतो. आबा गेले त्यावेळेस 16 इयर्सचा होतो मी. आणि मला ज्यावेळेस सुरुवातीला विचारलं होतं, म्हणजे मी लहान होतो, हा. त्यावेळेस मी त्यांना मला गाडी चालवायला आवडायची म्हणून मी ड्रायव्हर व्हायचंय म्हणून सांगितलं. परत जसा मोठा होत गेलो, मग त्याच्यावर ते परत काय मला बोलले? ठीक आहे ड्रायव्हर करूया आपण तुला म्हणून. आणि अच्छा, ड्रायव्हर काय बोलले? परत ते पोलीस वगैरे सगळे बघितल्यानंतर मी हा. आबांना परत म्हणलं मला पोलीस कमिशनर व्हायचं. अरे वा. तर त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं की तुला थोडीशी उंची वाढवायला पाहिजे. तू माझ्या एवढा राहिलास तर पोलीस कमिशनर होणार नाहीस. खरं ते प्रत्येक वेगळं वेगळं इच्छा असते ना. पण ड्रायव्हरचं चांगलं आहे. ड्रायव्हर, मग पोलीस, आणि आता काय करणार मग? मी आता एक सक्सेसफुल लॉयर तरी नक्की होणार. अच्छा, आता आता ह्याच्यानंतर वकिलीच करणार, म्हणजे वकिलीचं
शिक्षण घेणार आता हे BMS चं हो. झाल्यावर. आईची काय इच्छा आहे? काय त्यानं लॉ करावं ही माझी इच्छा. मी त्याला फॉर्म भर, तू लॉचा अभ्यास कर, हम्म. मी त्याला सांगत होते. महाराष्ट्रात आम्ही भाषण करताना नेहमी सांगतो, जेव्हा जिल्हा परिषदच्या शाळेचं वगैरे, वहिनी मला तुम्ही सांगा, असं तुम्हाला कधी वाटलं होतं की जेव्हा आबा निर्णय घ्यायचे की मुलांनी जिल्हा परिषदच्या शाळेत जावं वगैरे, तुम्हाला असं कधी वाटलं की नाही नाही मुलांना इंग्रजी मीडियम मध्ये टाकायला पाहिजे हे सगळी, म्हणजे असं एक कुटुंब म्हणून तुम्हाला काय वाटायचं किंवा आबाच निर्णय घ्यायचे आणि मग ते तुम्हाला मान्य असायचे? कसं म्हणजे कसं काय तुम्ही हे असे निर्णय घ्यायचे एवढे मोठे? नाही काय म्हणले, मुलं जिल्हा परिषद, आम्ही सुद्धा जिल्हा परिषदला शिकले, मुलं सुद्धा जिल्हा परिषदला शिकायला पाहिजे. ते मुलं हुशार असले, कुठेही शिकली तर ते पुढे जाऊ शकतात. खरंच आहे. त्यांचं एक खरंच आहे. मत म्हणजे ते आमच्याशी बोलताना नेहमी बोलायचे, म्हणजे कधीतरी स्मिता दिदी असेल किंवा गुड्डी दिदी, सुप्रियाताई, त्या नेहमी पप्पांना बोलायच्या की तुम्ही आम्हाला इंग्लिश मिडियमला का घातलं. तर पप्पा त्यांना उलट क्वेश्चन विचारायचे की तुमचं काय नुकसान झालं मी तुम्हाला इंग्लिश मिडियमला घातलं. खरंय खरंय. तुम्ही आजपर्यंत सगळं शिकला, तुम्हाला जो एक्सपोजर मिळायचा होता तो मिळालेला आहे. खरंय. त्यामुळे तसे सपोर्टिव्ह होते फार. काय कसं आहे, जी मुलं हुशार असतील, जिल्हा परिषदला घातली, कुठं ह्याच्यात घातली तरी सुद्धा ती मुलं हुशार असतात. खरंच आहे. मुंबईलाच नेऊन ते हुशार होतात असे नाही म्हणते. नाही नाही खरं. त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही वहिनी आबांचा जेव्हा निर्णय झाला की नाही मुलांनी जिल्हा परिषदला जायचंय, तुमच्या मनात असं कधी आलं नाही की आबांचा निर्णय चुकतोय किंवा काय? तुम्हाला पटवून दिलं होतं त्यांनी घरी की नाही हा योग्य, तुम्ही खंबीरपणे तुम्हाला पटला तो, म्हणजे की ठीक आहे मुलांना आम्ही भाषणात सांगतो सगळे की RR एकच होते आबा जे ज्यांनी मुलांना जिल्हा परिषद, आमची सगळ्यांची मुलं इंग्लिश मिडियमला, पण आम्हाला उदाहरण द्यायला RR आबाच कामा द्यायचे, कारण का बाकी कोण, म्हणजे खरं आहे, म्हणजे आता स्पष्ट बोलायला काही हरकत नाही. कुणाची मुलं सांगा ना, म्हणजे ते खरं आहे की जिल्हा परिषद मधून एक पिढी आजचे सगळे कलेक्टर वगैरे, ती कदाचित शेवटची पिढी असेल जी खूप अभिमानाने जिल्हा परिषद मध्ये गेली. आता नवीन पिढी जात नाही परिषदच्या शाळेत एवढा अभिमानाने, पण तरी त्या काळात आबांनी एवढा ठाम करून, म्हणजे तुम्ही पण त्याला साथ दिली, खरंच कौतुकाची गोष्ट आहे. तुमची तिन्ही मुलं खरंच चांगली शिकली, म्हणजे ह्याची हा पण एक शिकण्याचा भाग आहे की जरी मुलं तिथे गेली. मग तुम्हाला असं कधी वाटलं की आबांनी किंवा आपल्या आई वडिलांनी आपल्याला इंग्लिश मीडियम मध्ये टाकायला पाहिजे होतं, असं कधी वाटलं तुम्हाला स्वतःला, जरी त्यांनी तुम्हाला कन्व्हिन्स केलं होतं तर? नाही ताई, तसं काय मला वाटलं नाही. तिने काय निर्णय घेत असते ते योग्य. एकमुखी मान्य असायचं. आणि तुला रोहित? ताई परत मी जॉईन ज्यावेळेस केलं इंग्लिश मिडियमला, त्याच्यानंतर कधी असं कुठं पण डेफिशियन्सी आहे कशाची असं वाटलं नाही. मला ते नेहमी मार्क्स विचारायचे आणि 5th to 10th तरी मी कायम टॉप रँक्स मध्ये असायचो. फर्स्ट, सेकंड, थर्ड अशीच रँक्स असतात. त्यांचा जोर नेहमी तेवढ्याच गोष्टीवरती असायचा की किती पर्सेंटेज मिळालेले आहेत, ग्रेड्स काय आहेत तुझे. हे आईमुळे का वडिलांमुळे? हे वडिलांच्या भीती, आदरयुक्त भीतीमुळे, म्हणजे दुसरं काही मनात येतच नव्हतं फक्त. आणि ताई त्यांचा महिन्यातून एकदा फोन यायचा मी हॉस्टेलला असताना, आणि फोन आला तरी कसा आहेस नंतर पहिला प्रश्न की मार्क्स कसे येतात. म्हणजे मला आणि माझ्या भावाला ते 2 प्रश्न नक्की विचारायचे, तुम्हाला मार्क्स कसे येतात. बाबा स्ट्रिक्ट, तुम्हाला भीती वाटायची वडिलांची? तसे ते घाबरवत नव्हते पण आम्ही घाबरायचो. हा म्हणजे ते तिने असतानाही कधी पुढे जात नव्हतं त्यांचे, कधी बोलत नव्हतं ते. ते कल्चर असतं, वडिलांचा एक मान सन्मान ठेवायचा, त्याच्यात हे काही नसतं. पण आबा कधी रागवलेले आठवते का? मला ताई आबा रागवलेले, ते स्वतःहून कधी रागवलेले नाहीये, पण त्यांच्यामुळे मला ओरडा खायला लागलेला. म्हणजे एकदा काय झालं, ते सॅटर्डे अशीच आले, मी स्कूलवरून आलो होतो. माझ्या आणि माझ्या भावाचं ते अभ्यास घ्यायचं त्यांनी ठरवलं. ते बसले, आम्हाला खाली बसायला लावलं. आबा तुमचा अभ्यास पण घ्यायचे? एकदाच त्यांनी प्रयत्न केला आणि फेल झाले का? मी मॅथ्स मध्ये वीक होतो, त्यामुळे त्यांनी मला काही सम्स सोडवून दिले आणि माझा सगळा होमवर्क, काहीतरी 10 सम्स होते, ते त्यांनीच सोडवून दिले मला. आणि
ते 10च्या 10 चुकले होते मॅडम. म्हणजे मी दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये गेल्यानंतर माझी हा नोटबुक फाडली होती आमच्या क्लास टीचरने. म्हणजे मी परत दुसऱ्या दिवशी सांगितलं त्यांना की माझी नोटबुक फाडली तुम्ही, सगळे शिकवलेले सगळे सम चुकलेत म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर हे त्यांनी कधी तुमच्या वडिलांनी प्रयत्नच केला नाही. बापरे. पण मग तुम्ही टीचरला सांगितलं की आमच्या वडिलांनी अभ्यास घेतला होता पहिल्यांदा आणि शेवट? आता चुकलंय म्हणल्यावर ते सुद्धा सांगायची हिंमत नाही झाली. त्यामुळे मीच सोडवलं तसं सांगितलं. पण ते शिस्त आई लावायची का बाबा? म्हणजे वहिनी लावायच्या जास्त ओरडा काय, असं करायचं सगळेच तसं करायचं? पण सगळेच शिस्त लावायची. पप्पांजवळ जास्त राहिलोच नाही, त्यामुळे जी काही शिस्त आहे ती आई, आजी, माझे दोन्ही चुलत्या या सगळ्यांनी मिळून आम्हाला जे काही कल्चर होतं ते आमच्यावर ठेवलेलं संस्कार. पण मग तुम्ही हे म्हणताय ना, मी तर इतके वर्ष आबांबरोबर इतकं जवळून काम केलं, मी कधीच त्यांना चिडलेलं पाहिलंच नाही. आबा लुक द्यायचे, त्या नजरेत एक होतं की तू उरक बाबा आता आवर. पण त्यांना मी कधीच असं ओरडलेलं, आवाज चढलेलं असं, वहिनी कधी घरात आवाज वगैरे चढवायचे ते? कारण का म्हणजे काय कधीच तिने चिडलं नाही ते कोणावर, कधीच आवाज चढवला नाही. कधी काय सांगितलं तुला तर शांतपणे सांगायचं ना तर गप बसायची. हा हा हा. पण मुलांना पण कधी रागवलं नाही किंवा घरात काहीतरी म्हणजे स्वयंपाकात काहीतरी कमी मीठ वगैरे झालं तर कधीतरी असं ओरडाआरडा वगैरे असं कधी करायचे आबा? नाही, कधी कधी केलं नाही ती. नाही, पण कधी त्यांचं ते असं असायचं की ते कधी बाहेर कुठं काहीतरी चांगलं खाऊन यायचे. मटण आणि नॉनव्हेज फार आवडायचं. बाहेर कुठेतरी चांगलं खाऊन यायचे आणि घरी तसंच झालं पाहिजे. आणि ते तसंच पाहिजे त्यासाठी ते टिफिन मधून तिथून आणायचे सुद्धा, की हे खाऊन बघा आणि तुम्ही घरी सुद्धा असंच करा. असंच करा. हा असं. खायला. पण मी त्यांना कधीच चिडलेलं किंवा रागवलेलं किंवा कुणावर तरी रागवलं असं कधीच नाही. म्हणजे त्यांच्या सार्वजनिक आयुष्यात मला वाटतं कोणीच पाहिलं नसेल नाही, ना? कधी कुणावर नाही ती. नाही. कधीच नाही ना. म्हणजे मी तर कधीच नाही. पण मग मग तुमची तिन्ही मुलं तशीच आहेत का मग आबांसारखी? हो, तिने मुलं आबांच्या सारखी. उगाच म्हणजे आपण इंस्टाग्राम लाईव्ह करतो म्हणून करता का रात्री कधी कधी चिमटे काढता मुलांना हा, का घालता? इंस्टाग्राम तुम्ही कधी वाटे नाही का घातले पोरांना तुमच्या? नाही नाही. काय कधीच मी नाही सुद्धा मुलांच्यावर कधी चिडली नाही. मी सुद्धा म्हणजे? मुलांनी कधी रागवले नाही, कधी चिडले नाही. मग तुम्ही कधी एक रट्टा बिट्टा तिन्ही मुलांना कधी घातला नाही? नाही. आता मला तर मी नक्कीच नाही घातलाय. माझ्या पाठीमागे त्या दोघींना दिला असेल स्मितावर तर तेवढं मला माहिती. असायचं. स्मिता बाहेर गेले का हा कितीला स्मितावर असं तेवढं असायचं. जे पहिलं मूल असतं ना त्याला सगळं जास्त भोगावं लागतं. ते दुसऱ्या तिसऱ्यापर्यंत आपण येतो. ते तिसरं तर मला वाटतं तसंच वाटतं. तोपर्यंत आपला सगळा उत्साह गेलेला असतो त्याच्यातला. आता हे कसं, जर स्मिताला जर बोललं, जर हा एखादी केलं ती जवळ घ्यायचं आणि बरोबर बोलून सांगायचं. परत आणि हा त्याच्याने ती वाईट वाटायचं, मी बोललो मुलासनी. परत जवळ हा घेऊन आले की सांगायचं स्मिताला, असं नाही, हा असं असतंय, असं करायचं. हा. नाही ती मोठी पहिली होती म्हणून ना, आणि दुसऱ्या तिसऱ्याचं मग ते तेवढं नाही, आपण पण मला नाही, वाढल्यावर सगळ्यांनाच तसंच होतं. सगळ्याच मुलासनी. आता सुट्टी दिवशी यायचं, सगळ्या मुलासनी जवळ घ्यायचं, मुलांच्या बरोबर गप्पा मारायचं. आम्हाला ते ताई गावी आले तर गावी आल्यानंतर ते शेतात वगैरे फिरायला घेऊन जायचे. आणि एकदा मग ते तिथे हुरडा पार्टी वगैरे आम्ही करायचो. ते एकटेच असायचे त्यावेळेस. मग दुसरं काहीच नाही, ते फक्त आम्हाला आमच्याबद्दल विचारायचे, आमच्याशीच बोलायचे. मग हा त्यांच्या लहानपणाचे किस्से सगळे ते शेतात आल्यानंतर किंवा त्यांनी कसं काम केलं होतं. सुरुवातीच्या काळात म्हणजे आजोबा गेल्यानंतर माझ्या आजीने आणि पप्पानेच सगळं ते शेतातली सगळी कामं केली होती. तर मग ते सांगायचे की आम्ही असं असं केलं त्यावेळेस. आणि मग ते विहिरीच्या काठावर गेलो तर मी इथनं उड्या मारायचो, तुम्हाला मारायला जमतील का, हा. असं मग बऱ्याच आठवणी ते तिथल्या सांगायचे. चिंचा तुम्हाला पाडणं वगैरे. तुम्हाला पोहायला वगैरे आबांनी शिकवलं का असेच शिकला बाकीच्यांबरोबर? नाही, ते परत आम्ही शिकलो. पण ते आम्ही एकदा पोहताना ते आम्हाला म्हणजे सगळ्या मुलांची रेस लावायला ते यायचे. हा. कधीतरी एकदा ते रेस, तुम्ही रेस करा आणि मी बघतोय. अचानक आणि ते यायचे, कधीच कोणाला आणि ते जज आयडिया असायचे. देत नव्हते वगैरे.
तुम्ही कुठला दिवाळीच्या वडिलांकडे आ वडिलांकडे हट्ट कुठला करायचा? मला आता डॉग पाहिजे होता लहानपणी हा आणि मी त्यासाठी प्रचंड रडलो होतो. म्हणजे मला ते हवंय आणि हा त्यांनी तो सुद्धा लाड पुरवायचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी हा ते घरी आणले, पप्पीज वगैरे आणले होते. पण आई आणि आजी दोघी नाही म्हणल्या, त्यामुळे त्यांनी परत मला समजवलं की हे तुला परत मोठं झाल्यावर करता येईल, आता काही हा करू नकोस. मग परत पाठवले पप्पी? त्याच्यासाठी मला अट सुद्धा घातली होती की मी त्यावेळेस ताई कदाचित 5th-6th ला होतो आणि अट हा घातली होती की तू क्लासमध्ये पहिला ये, तुला डॉग घेऊन देतो. हा मी ताई फर्स्ट आलो होतो 6th मध्ये मग क्लासमध्ये. मग नाही, त्याच्यानंतर मला समजवलं तू 7th, 8th, 9th ला फर्स्ट ये, तुला मी 10th मध्ये देतो. मग मग 10th मध्ये ते त्याच्यानंतर काही झालंच नाही. पण मग ते गेल्यानंतर मी स्वतः आणून घरी पेट घेतला मी पाळायला. अच्छा, कुठला कुत्रा आहे तुमच्याकडे? नॉर्मल आहे, आपलं साधाच आहे. साधाच आहे, काय नाव त्याचं? गोलू. गोलू. ओ क्वाईट क्यूट. मग आता मग आई हो म्हणली का नंतर? परत एकदा तिला ते आवड लागली त्याची, त्याच्यानंतर तिचीच कधी इच्छा झाली नाही की त्याला सोडावं परत आपण पाठव. त्याला. पण मग आईच का करते सगळं कुत्र्याचं, का तुम्ही पण करता? नाही तर ते आईच्या गळ्यात घातलं असेल आणखीन एक काम. आता परत नवीन एखादं घ्यायचं म्हणलं तर घरातल्या सगळ्यांचा विरोध आहे. आम्ही बघणार नाही त्याला, हो ते तुम्ही बघणार असाल तर घ्या. नाही नाही, ते लहान मुलासारखं काम असतो आणि मग पोरं नाही करत. ते येतात ना, ते लाडू बडू 5 मिनिटं जातात, नंतर आपल्यालाच करायला लागतं ते कुत्र्याचं सगळं. नाही ताई, पण त्यांना आता वय एवढा ते कनेक्ट झालेले आहेत की सगळं आम्ही काही बोललो नाही किंवा आम्ही काही केलं नाही तर ते स्वतःहून करतात. एकदा तरी माझा भाऊ जेवला नव्हता, तर माझ्या काकीने हा. आधी त्याला वाढलं आणि परत भावाला वाढलं. एवढं ते कनेक्ट झालेलं आहे. म्हणजे ते कुत्रा म्हणजे एक घरातलं मूलच झालंय. अरे पण मग आबांना आवड होती प्राण्यांची वगैरे? त्यांना स्वतःला होती. ते लहान असताना, म्हणजे आजी वगैरे सांगते मला कधी तर की ते लहान असताना त्यांनी पाळलं होतं. पण आजीलाच पहिल्यापासून आवडत नसल्यामुळे आजीने त्यावेळेस ते देऊन टाकलं होतं. असं. देऊन टाकलं होतं. तुम्हाला म्हणजे आता तुम्ही महाराष्ट्रात, म्हणजे आता हे इंटरनेट ह्याच्यामुळे ना लोकांची ओळख झाली. वहिनी तर अर्थातच, म्हणजे आबांच्या नंतर वहिनींवर एवढी जबाबदारी पडली. पण आईची मदत म्हणून, किंवा तुम्हाला असं कधी दडपण येतं की मी आर पाटलांचा मुलगा आहे? कारण ही गोष्ट खरी आणि ही तुमच्यावर जबाबदारी जास्त आहे रोहित. कारण आता मी जेव्हा लोकांमध्ये जाते ना, तेव्हा लोक राजेश भैयांना आता म्हणतात की तुम्ही आर आबांची आठवण येते आम्हाला वगैरे. लोक इमोशनल आहेत. म्हणजे आबां मला असं वाटतं की गेल्या 25-30 वर्षात मला दुसरा महाराष्ट्रात असा नेता कोणच असा आठवत नाही की ज्याच्यावर महाराष्ट्राने इतकं मनापासून प्रेम केलं. म्हणजे आबाचं नाव 5 वर्ष गेले जाऊन तरी अजूनही लोक असं इमोशनली काढतात. म्हणजे त्याच्यात आबाची सत्ता नाही, आबाचं काही नाही. हे सगळं जे आबांचं गुडविल आहे, हे अर्थातच तुमचं भाग्य की त्या म्हणजे अशा आई वडिलांच्या पोटी तुम्ही जन्माला आला. तर त्याची एक जबाबदारी तुमच्यावर आहे रोहित. तर ती तुम्ही कशी हँडल करणार? म्हणजे मला ऍक्च्युली असं वाटतं की आबांचा मुलगा म्हणून की तुमच्यावर खरंच जबाबदारी आहे. म्हणजे खूप लहान वयात हे सगळं तुम्हाला करावं लागणार आहे. तर तुम्ही सुरुवातीला ताई कम्पेअर केल्यानंतर थोडीशी भीती वाटायची. हम्म. पण त्याच्यानंतर मी युज टू झालो त्या गोष्टीला आणि परत काम करत असताना किंवा मग आता मम्मी बरोबर थोडस कधीतरी फिरायला मिळतं किंवा मग मम्मीच्या पाठी, मम्मीचं बॅक ऑफिस जे असतं ते सगळं तिथं काम करायला मिळतं. तर थोडस कम्पॅरिझन होतं की बाबा आबांशी तुलना केली जाते. मी माझ्या चुलत्यांशी आणि मम्मीशी सुद्धा या बाबतीत बोललो होतो. पण त्यांनीच आम्हाला सांगितलं की मलाच पर्सनली बसवून सांगितलं त्यांनी की तुला कुठल्याच गोष्टीचं फार प्रेशर घ्यायची आवश्यकता नाहीये. आबांनी त्या गोष्टी 25-30 वर्षाच्या राजकारणानंतर अचीव्ह केल्या होत्या. बरोबर आणि आहे. लोक एक्सपेक्ट करणार, तू काही घाबरू नको, काय लागलं तर आम्ही आहे तुला, पण तू स्वतः असं भांबावून जाऊ नकोस एकदम. नाही, कारण का काय होतं, वडिलांचं इतकं गुडविल आहे ना आणि इमोशनल आहे. बघा, सत्ता असते, पैसा असतो, यश असतं, या गोष्टी जातात येतात. पण महाराष्ट्राने आबावर मनापासून प्रेम केलं.
म्हणजे खूप कमी लोक एवढे भाग्यवान असतात की लोक एवढं मनापासून तुम्हाला सत्ता बित्ता सगळं बाजूला ठेवून. आणि मला असं वाटतं की मला अजून आठवतं की आबा जेव्हा भाषणाला उभे राहायचे तेव्हा लोक असे टकलावून बघायचे की आबा आता काय बोलणार. म्हणजे त्या भाषणाची तयारी किंवा असं वाटायचं की ते इतकं मनापासून बोलतायत. आणि त्यांनी घेतलेले स्टँड किंवा त्यांनी केलेलं काम मी तर म्हणजे प्रत्येक माझ्या भाषणात सांगते की स्वच्छतेचं जरूर मोदी साहेबांनी केलं. ते प्रधानमंत्री आहेत, त्यांनी एक चांगलं काम केलंय, काही म्हणजे त्याच्यात काही गैर नाही. पण खरंच या देशामध्ये स्वच्छतेचं काम हे या मोदी सरकारने नाही केलेलं. ते 25 वर्षापूर्वी आबांनी सुरू केलं. नाही तर कोण स्वच्छतेबद्दल बोलत होतं असं कोणी. आणि त्या काळात जाहिराती नव्हत्या, योग्य योजना नव्हत्या. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आबांनी त्या काळात क्रिएट केल्या किंवा एक म्हणजे पोलीस खातं त्यांच्याकडे इतके वेळ होतं, लोकांना एक माणूस होतं की हा खूप एक प्रामाणिक माणूस आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर ही जी लेगसी आपण म्हणतो किंवा हे जे संस्कार वहिनींनी आणि आबांनी तुमच्यावर केले, ह्याच्या सगळ्याचं तुम्हाला खूप अभ्यासपूर्वक जबाबदारीने करावं लागणार पुढचं हे सगळं. त्याच्यामुळे ताई आबाच्या जन्माला येणं खूप सोपं आहे, पण ते लेगसी पुढे चालवणं, पुढे नेणं ही फार मोठी जबाबदारी आयुष्यभर तुमच्यावर राहणार आहे रोहित. नाही ताई, भाग्याचीच गोष्ट आहे की त्यांच्या आबांच्या कुटी जन्माला येणं ही भाग्याचीच गोष्ट आहे. मी ज्यावेळेस फार ज्येष्ठ लोकांना भेटतो त्यावेळेस ते आबांचे जुने किस्से सांगतात आणि मला बरेच जण म्हणलेले आहेत की तू आबांच्या पोटी जन्मलास, तुझ्या मागच्या जन्माची पुण्याई फार मोठी असणार आहे म्हणून तू त्या माणसाच्या पोटी जन्मलास. खरंच आहे, म्हणजे खरंच आहे, खरंच फार आहे. ग्रेटफुल सुद्धा फील होतं त्याच्यानंतर. आणि पण त्याच्यानंतर असं सुद्धा वाटतं की बाबा आपल्या वडिलांवरती या लोकांचा इतका विश्वास होता, तर आपण सुद्धा त्यांच्यासाठी त्यांना ज्यावेळेस लागेल आपण उभारलं पाहिजे. बरोबर आहे. मम्मी वगैरे असेल, आम्ही सगळेजण फार चांगल्या पद्धतीने ते करतो. चांगलं. नाही नाही, ताई म्हणजे तुम्ही म्हणजे पवार साहेबांच्या डॉक्टर, तुम्ही ते प्रेशर कसं हँडल केलं सुरुवातीच्या काळात? मी प्रेशरच येत नाही त्याचं, कधीच नाही. आणि मी तुम्हाला एक सांगू रोहित, मी एक मुंबईची मुलगी आहे. आणि मुंबईत काय असतं, मुंबई ही खूप एक मुंबईत कुणाची तुम्ही मुलगी आहात, कुणाचे तुमच्या हे काही नव्हतं. आणि ना तुमची जी पिढी आहे, वहिनींना जुने दिवस आठवत असतील. आधीचे जे दिवस होते किंवा आबा पण होम मिनिस्टर असताना आबाची खिडकी कधीच वरती नसायची. मला अजून डोळ्यासमोर त्यांची अम्बॅसेडर गाडी, म्हणजे आता तुम्ही मी जेव्हा डोळे बंद करते ना, मला अजून आठवतं आर आबा जायचे त्या मरीन ड्राईव्हरनं. ती पुढे ड्रायव्हरच्या शेजारी बसायचे बघा, ती गाडी पट्टी तो बेल्ट लावून बसायचे आणि खिडकी खाली असायची. या राज्याचा तो होम मिनिस्टर होता माणूस. म्हणजे होम मिनिस्टरची खिडकी गाली. आणि म्हणजे कोण होम मिनिस्टर आहे असं नाही, पण साधारण होम मिनिस्टरची सुरक्षितता ही किती मोठी गोष्ट असते, किंवा त्याच्या आजूबाजूचे लोक, त्याची सेफ्टी, सिक्युरिटी, त्याचा कधी असं दडपण माणसाला कधी आलंच नाही. म्हणजे मला असं वाटायचं की हा बघ खिडकी खाली ठेवून कशाला फिरतायत सगळीकडे, कोणी त्यांची गाडी थांबवायचं कधी. त्याच्यामुळे तो जो एक साधेपणा आवाज मी पाहिलेला आहे किंवा तो काळी होता की. आणि माझ्या लहानपणी तर त्याच्याहून कमी होता. म्हणजे आम्ही जेव्हा वर्षात राहायचो ना रोहित, आमचं गेट उघडं असायचं, तेव्हा कुठे होते एवढे पोलीस किंवा तो काळही वेगळा होता ना. वहिनी तुम्हाला आठवत असेल, आपण फिरताना म्हणजे त्या काळामध्ये पण किंवा आबांचे उमेदीचे त्याला पण 20, 25, 30 वर्ष झाली, कुठे एवढे पोलीस बिलीस असायचे हो. एवढं चेकिंगच नसायचं. हे मधले बॉम्ब ब्लास्ट हे ते रोहित, म्हणजे वहिनींचा माझं आबाचं जरी यांचं जास्त ग्रामीण असेल, माझं शहरी असेल, हे बॉम्ब बीम अशा गोष्टी आमच्या लहानपणी नव्हत्या हो. कसलं चेकिंग नसायचं. प्रेमा गुणा गोविंदानी सगळे जगायचे, जायचे, फिरायचे. हे मला तर तुमच्या पिढीचं खरं तर कधी कधी वाईट वाटतं की हे सगळं चेकिंग बिकिंग कसलीच हजार लफडी असतात ही. आम्ही सगळे खूप नॅचरली वाढलो. किंवा आबाचं पण मला आठवत नाही की ताफा फार मोठा असायचा किंवा काय असायचं. म्हणजे खिडकी, होम मिनिस्टरची खिडकी खाली राहते हेच आहे. म्हणजे मला असं कधी कधी प्रश्न पडतो की कोणी आबांना रागवलं का नाही की अहो तुम्ही होम मिनिस्टर आहात, खिडकी वर ठेवा. किती मोठी रिस्क होती ती, खरंच होती. आपलं भाग्य म्हणजे तुमच्या कुटुंबाची पुण्य आहे की काही झालं नाही आबांना. खरंच आहे. कोण सांगतं देशात, आणि फक्त मी आपलं महाराष्ट्रात बोलत नाही, देशामध्ये सिक्युरिटी सेफ्टी पण आबांनी ते कधी मला वाटतं विचारच नाही केला. वहिनी तुम्हाला नाही असं वाटत की आबांनी सिक्युरिटीचा वगैरे फारसा कधीच, म्हणजे बॉडीगार्ड आहे हे ते कधीच आपण म्हणजे कधीच पाळलं नाही त्यांनी. नाही नाही कधीच नाही. गडचिरोली मधले म्हणजे सुद्धा म्हणजे एकदा स्मिता दीदीने पप्पांना विचारलं, म्हणजे ते आम्हाला सगळ्यांना सांगत होते की गडचिरोलीमध्ये आदिवासी कसे राहतात, त्यांच्यात अवेअरनेस का गरजेचं आहे.
म्हणजे ते डिस्कस करायचे, ते आज सुद्धा कसे राहतात, जंगलामध्ये ते लोक कसे राहतात वगैरे. तर सहज मुलांनी आम्ही सगळ्यांनीच विचारलं होतं की तुम्हाला भीती वाटत नाही का, म्हणजे तुम्ही एवढं जाताय आणि तिथे नक्षल वगैरे आहेत. तर पप्पा बोलले मी त्यांचं काहीच वाईट नाही केलेलं आहे, हा. त्यांनी माझं वाईट करायला, आणि कुणीतरी आपलं वाईट करायला आपण त्यांचं काहीतरी वाईट करावं लागतं. हे म्हणजे हे त्यांनी उत्तर आम्हाला दिलं होतं त्यावेळेस. आणि मी लहानपणापासून त्यांनी एवढा स्ट्रगलच बघितला होता की ते बोलले मी आता कशाला घाबरतच नाही, म्हणले माझी सगळी भीती संपली. त्यांनी नाही उत्तर आम्हाला, तो मेसेज किती आम्हाला द्यायचा होता त्यांना का खरेच ते तसे होते हे मला माहित नाही, पण ते मुळात घाबरत नव्हते. म्हणजे किती मोठं आणि शिकण्याची गोष्ट आहे बघा. म्हणजे तुम्हाला, मला, सगळ्यांना, म्हणजे मी पण बघते की म्हणजे आबांची कामाची पद्धत, ज्या रीतीने ते इतके पेशंट होते की लोक आले की प्रत्येक माणसाला आबा आपला वाटायचा. म्हणजे त्याच्यामुळे कोणी भेटायला आलं की त्याच्याशी प्रेमाने वागणं किंवा त्याच्या खांद्यावर हात टाकणं, तो जो एक ईज होता ना आबांचा लोकांबरोबर. म्हणजे मला तेच वाटतं की तुमच्या घरामध्ये त्यांनी घराला कधी वेळ तरी दिला का हो आबांनी, की नाही आता माझा कुटुंबाचा वेळ आहे किंवा मला माझ्या मुलांना सुट्टीवर न्यायचंय, असं कधी केलं तरी का आपल्या आबांनी? मला जरा डाऊटच आहे. काय कधीच मुलासनी बी वेळ दिला नाही, आम्हालाही वेळ दिला नाही. कधी रात्रीची 3-3 वाजूस्तोवर लोक असायची, ती बरोबर आहे. माणसं गेल्यानंतरच ती येऊन 3 वाजता जेवण करायची. आणि ताई 3 वाजेपर्यंत मम्मी आणि काकी चहा करायच्या. म्हणजे घरातूनच चहा एक 500-600 कप घरातून जायचा, मग पुन्हा ते बाहेर थोडाफार सांगायचा, असा चहा करायला लागायचा. खरंच आहे. पण कारण का त्यांचा जनसंपर्क केवढा होता, काय अर्थच. म्हणजे मी सांगते ना, प्रत्येक जिल्ह्यात मला ना, म्हणजे मी कधी कधी त्यांना जेव्हा अॅनलाइज करते त्यांची पर्सनॅलिटी, मला असं वाटायचं ते महाराष्ट्राला त्यांनी वाहून घेतलं होतं, नाही? ताई मला आता लोकांसनी चहा देताना प्रत्येक ह्याच्यातला कपातला हा. अरे अरे वहिनी. हा. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. गडबड करू नका. डोंट वरी. नाही नाही, काही नाही, काही नाही, डोंट वरी. हा, झालं झालं झालं. मला सांगा, आबांच्या वाढदिवसाला तुम्ही काय करायचा? मला सांगा, आबांचा वाढदिवस तरी कधी साजरा केला का तुम्ही? ऐकू येतंय? आता दिसते. येतोय ऐकू? हो ताई, येत आहे. आबांचा वाढदिवस कधीतरी साजरा केला का तुमच्याकडे? आबांचा वाढदिवस ताई एक शेवटचा वाढदिवस घरी केला होता. म्हणजे त्याच्यानंतर ते 16 ऑगस्टला कधीच मला मिळाले. 15 ऑगस्टला रात्री आम्ही सगळे फोन करायचो 12 वाजता, हम्म. आणि तेवढं बोलणं, आणि त्याच्यानंतर शेवटचाच वाढदिवस ताई मला त्यांचा आठवतो. काय केलं होतं सांगा मला. तेच लोकच होती घरी, आणि त्यांना आम्ही लोक. सारखं फोन करून डिस्टर्ब करत होतो की आम्ही केक आणलाय ना, आम्हाला तुमच्याबरोबर केक कापायचा. हा, मग? मग ते वैतागून आले, शेवटी 1 वाजता आले. 1 वाजता आम्ही सगळ्यांनी केक कापला आणि फोटो काढले, आणि शेवटी जाताना हा. एवढंच बोलले की तुमचं झालं असेल तर मी जाऊ का आता मला, आणि परत जाऊन बोलले की तो त्यांनी म्हणजे तुमच्या वडिलांनी ना त्यांचं समाजकारणाला वाहून घेतलं होतं. म्हणजे मला नाही वाटत त्यांनी दुसरं काही विचार कधी केला. ते 24/7 लोकांमध्येच खुश होते. म्हणजे मला वाटत नाही की असं कधी त्यांनी स्वतःसाठी पण वेळ काढलाय, कधी कधीच नाही. ताई 4th मेला अॅनिव्हर्सरी असते मम्मीची आणि पप्पांची, आणि आम्ही सगळे मुंबईला कधी? होतो 4th मेला. नाही नाही, तारीख काय? 4 मे. अॅनिव्हर्सरी अच्छा. 4 मे. हा, लग्नाची. हा हा हॅलो. हा हा, आता ऐकू येते. हा, सांगा. 4th मेला अॅनिव्हर्सरी होती,
आणि ते न्यूजच बघत होते सकाळी. हा आणि गडचिरोलीला रुळावरून रेल्वेचे डबे घसरले होते. ती न्यूज चालू अरे होती. रे हा आणि आम्ही अॅनिव्हर्सरीचा केक ऑर्डरच केला होता, कारण की ते बाहेर जाणार आहे असं समजलं होतं. आणि 11 पर्यंत केक येऊपर्यंत ते 9:30 ला निघाले होते आणि 11 ला आम्ही त्यांना टीव्हीवरती बघत होतो. परत तो केक मम्मीने एकटीनेच कापला आणि आम्ही सगळ्यांनी तो सेलिब्रेट केला. म्हणजे खरंच म्हणजे मला ज्याला आपण म्हणतो ना कर्मयोगी, आबा खरंच कर्मयोगी होते. त्यांचं सगळं लक्ष लोक सेवा ह्याच्यातच होतं. मला नाही वाटत त्यांना दुसरी कुठली म्हणजे ज्या संसारी गोष्टी असतात त्याचं अटॅचमेंट पण नव्हती. म्हणजे मला नाही वाटत त्यांना कधी कपड्याचा शौक होता किंवा घड्याळ किंवा चांगलं पेन किंवा एखादी चांगली काहीच नाही ना, कशाचीच आवड नाही ना त्यांना. नाही, खायला फार आवडायचं त्यांना. ते एवढं. बाकी कशाचीच आवड तिथे ठेवली नाही. वहिनी तुमची कुठली डिश त्यांची फेवरेट होती? तू काय बनवलेलं? माझं भाज्या, वांग्याची भाजी, अच्छा, पिठलं भाकरी, हिरवं तिखट, दही, हा मस्त आवडतं. पण मग असं आहे की म्हणजे काही तुमची अशी रेसिपीज आहेत, आमच्याकडे आहेत तसं की काही म्हणजे आमच्याकडे एक डाळ रोज करतात जी पवारांच्या सगळ्या घरात म्हणजे आमच्या कुठल्याही घरात जा तुम्ही, तो स्टँडर्ड मसाला असतो आमच्या शारदाबाई पवार करायच्या, तो आता माझ्या मोठ्या काकी बनवतो आणि तो प्रत्येक फॅमिलीत जातो. तर अशा तुमच्या फॅमिलीतल्या काही आहे का रेसिपीज ज्या आबांना खूप आवडायच्या, त्याच रोहितला आता आवडतात, स्मिताला आवडतात, सुप्रियाला आवडतात, अशा काही आहेत? तर चिकन आवडायची. चिकन आवडायचं त्यांना. चिकन आवडायचं, वांग्याची भाजी आवडायची, भातुड्या, शेंगदाणं, दही, हिरवं तिखट. मी रोज ही डब्याला देतो त्यांच्या सकाळच्या डब्यात. रोज सकाळी. डबा कधी मी चुकवणार, रात्री पहाटेच निघालं तरी सुद्धा मी डबा करून देते. काय बोलताय? मग रोज गाडीतला डबा तुम्हीच द्यायचा रोज? हो, गाडी डबा द्यायची. आणि किती वाजता निघाले तरी? हो, किती वाजता निघाले तरी सुद्धा ते डबा बरोबर असायचा. शाळेत तुला असं कधी रोहित झालंय की लोकांना म्हणजे वडील उपमुख्यमंत्री आहेत आणि तुला कोणीतरी काहीतरी बोललंय किंवा काय झालंय की तुझे वडील आहेत का, असं कधीच झालं नाही? आणि म्हणजे म्हणजे शाळेत तसं वातावरण म्हणजे तसं वातावरण कधी ठेवलंच नव्हतं त्यांनी. आणि त्या वातावरणात मी जिथे शाळेला होतो ते सगळे साऊथ इंडियन लेक्चरर्स प्रोफेसर्स होते. त्यामुळे त्यांनी कधीच आम्हाला ते विचारलं नाही. आणि त्याच्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत त्या गोष्टीचं कधीच दडपण आलं नाही. ते कधी हॉस्टेलमध्ये यायचे तुमच्या? मला आठवतंय ताई, एकदा पन्हाळ्याला शिबिर होतं पक्षाचं, राष्ट्रवादी पक्षाचं आपलं शिबिर होतं. आणि मी तिथेच पन्हाळ्याला हॉस्टेलला असल्यामुळे माझे काका बोलले होते की आबा अचानक बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी जातात, तसंच तुझ्या हॉस्टेलला सुद्धा येतील. आणि माझं कपाट नेहमी मेस असायचं इथं, माझं कपाट कधीच मी चांगलं ठेवत नाही. तर पप्पा येणार म्हणून मी सगळं घडी घालून वगैरे व्यवस्थित ठेवलं. आणि त्याच्यानंतर काकांचा फोन आला की आबा थांबणार नाहीयेत असं बोलतायत, तर तू बाहेर येऊन रस्त्यावर थांब. मग मी रस्त्यावर थांबलो होतो. आणि बरेच लोक होते, म्हणजे ते शिबिरच होते त्यामुळे भरपूर लोक तिथं आली होती रस्त्यावर सगळ्यांना बघायला, आबांना बघायला. साहेब पण होते त्यामुळे साहेबांना वगैरे बघायला बरेच लोक जमले होते. तर आबांनी माझ्याकडे बघून आम्हाला न बघितल्यासारखं केलं, ते थांबले नाहीत तिथे. म्हणजे मी परत काकांना फोन केला की त्यांनी बघून थांबलेले नाहीयेत आणि ते तसेच खाली कोल्हापूरला निघून गेलेले. तर पुन्हा त्यांचा फोन आला रात्री की मी जर तुला तिथं उतरून भेटलो असतो तर मी गेल्यानंतर तुला त्रास झाला असता, म्हणून मी तुला बघून थांबलो नाही तिथं. मग तुम्हाला वाईट वाटलं तेव्हा की वडील असे गाडीतून गेले आणि मला नाही बघ? मी त्यावेळेस ताई 7th 8th मध्ये होतो, त्यामुळे मला त्यांना भेटायची इच्छा होती. कारण मी समर मध्ये त्यांना भेटलो होतो, उन्हाळ्यात त्यांना भेटलो होतो मे मध्ये, आणि डिसेंबर पर्यंत आमची भेट नव्हती झाली. ते व्यस्त असायचे कामात आणि तुम्ही हॉस्टेल. ते शिबिर डिसेंबर मध्ये असल्यामुळे मला त्यावेळेस खूप होती की भेट होईल म्हणून. मला वाटतं ते इतके व्यस्त असायचे. मी सांगते ना, माझे
मला पण खरंच कधीतरी मी आबांचा विचार करते तेव्हा मला नेहमी असं वाटतं की या माणसाने किती त्याग केला असेल ना, स्वतःच्या कुटुंबाचा, स्वतःच्या मुलांचा, आणि तेवढं फक्त या समाजकारणासाठी. म्हणजे खरंच म्हणजे मला मला मी इतक्या राजकारणातल्या लोकांना बघते, पण इतकी कमिटमेंट म्हणजे इथे पण, दिल्लीत पण, बाकीच्या राज्यात पण मला नाही असं इतकं एवढं म्हणजे ह्या जनरेशन, कारण का राजकारण बदलत राहतं. आव्हान इतका साधेपणा आणि कमिटमेंट खरंच नाही दिसत कुठे. म्हणजे हे खूपच रेअर आहे क्वालिटी, खूप खूप रेअर. कारण का मी त्यांना कधी चिडलेलं नाही, कधी नाराज झालेलं नाही, काही काही नाही. म्हणजे आणि लोक आणि त्यांचा गोतावळाच असायचा. मग पत्रकार असू दे, मग आणि कुठल्याही कार्यकर्त्याला कधी दडपण यायचं नाही आबांना भेटायला, की अरे बापरे आबाला, तेव्हा हक्काने जायचा की आबा माझा माणूस आहे. मी त्याच्यात ताई तुम्हाला फक्त म्हणजे घरातलाच एक किस्सा सांगतो. 4 वाजता आबांच्या रूमची लाईट चालू दिसली म्हणून एक माणूस पहाटे 4 वाजता आबांना भेटायला आला. कुठे? घरी अंजनीला. अंजनीच्याच घरी. हा. आणि आबांनी म्हणजे आता कोणतरी आपल्याला भेटायला आलंय असं निरोप गेल्यानंतर ते जस्ट 3-3:30 वाजता वरती गेले होते आणि ते 4 वाजता तसेच खाली आले भेटायला, कोणतरी आले म्हणून. हा. अर्ध्या तासातच म्हणजे झोपायलाच गेले होते 3 वाजता आणि लोक घालवून, आणि हा, परत 4 वाजता. कोणतरी भेटायला आले म्हणून ते तसेच खाली आले. 4 वाजले होते आणि तो माणूस बोलला की आबा मला फक्त तुमच्याबरोबर फोटो काढायचा, तुमची लाईट चालू दिसली म्हणून मी आलोय. मग ते काय नाही, ते हसले त्याच्याकडे बघून, फोटो काढला. समोरची व्यक्ती ते थोडीशी तंबाखू सुद्धा खात होती म्हणून दोघांनी एकत्र बसून तंबाखू खाल्ल्याने ते परत झोपायला गेले. वहिनी तुम्ही रागवला नाही का तेव्हा? नव्हती मी रागवत आहे. मग हे काय नवरात्र वाजता लोकांमधून घरी येणार, अर्ध्या तासाने खाली जाणार, बायकोला वेळ आहे का नाही काय? तुम्ही कधीच नाही, मी रागवला नाही कधीच त्यांच्यावर? रागवली नाही. कधीच नाही. कधीच नाही मी रागवली. कधी आम्हाला वेळच नसायचा, बोलायला नसायचं एकमेकांचं, कधीच आम्हाला असं हे मिळालं. पण ताई त्यांचं असं असायचं की ते स्वतः जागे असायचे आणि मम्मी कधी कधी झोपली 3-3:30 ते जागे असतील तर ते स्वतः येऊन किचन मध्ये, त्यांना भूक वगैरे लागली असेल तर ते खायचे. चहा बनवायचा असेल तर ते स्वतः बनवून प्यायचे. कधी मम्मीला त्यांनी डिस्टर्ब केलं नाही त्याबाबत. काय बोलताय? हो स्वतः करायचे त्यांचं काम, त्यांना यायचंय सगळं करायला. हो हो, चहा करायला यायचा. निवडणुकीच्या काळात माझ्या मते दीपक केसरकर साहेब आले होते भेटायला हा. त्यांना. हा. आणि घरी कोण, आम्ही इथे नव्हतो, आम्ही सगळे मुंबईला होतो. हा. तर ताई त्यांनी स्वतः भात शिजत घातला होता काय बोलताय? त्यांच्यासाठी. हो वहिनी त्यांना माहिती असायचं गॅस कसा चालू करायचा, सगळं सगळं यायचं त्यांना? ते कुठं ठेवलंय, काय ठेवलंय, ते सगळं त्यांना माहित असायचं. त्यांनी पण येऊन भात शिजत घातला चहा आणि करायला बाबांना स्वतःच स्वतः? हो, सगळं समोरच असतं ते. पण ते म्हणे करायला येतं, हे पण कौतुकाची गोष्ट आहे ना, की आबा स्वतः चहा करायचे. मला मला कधी वाटतं पण नाही की त्यांना किचन मध्ये ते कधी पाऊल पण ठेवत असतील, किंवा त्यांना माहिती पण असेल कसं करायचं. मग ते लोकांना सुद्धा चहा करून द्यायचे ते, म्हणजे काय कसं आलं म्हणजे किचन मध्ये हे तिने फिरत होतं. मुंबईत आलं तर शेतात जाणे, शेतात फिरून बघणे. हा. 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 मग शेतात फिरून येणे, सगळीकडे काय आहे काय नाही ते बघून येणे, असं करत होते ती. प्रत्येक दिपाळी सुद्धा, पाडव्याचं सगळी दिपाळीला आलेला असायचे, जेवण करायचे सगळेच. आम्ही मळ्यात दिपाळीला मळ्यात जेवायला जायचे, मुलं आमच्या दोघी नंदा, आय, जावा, ही सगळीच आम्ही मुंबईत जेवण करायचे. मुलं ही आवरायचं फार. हो, मी कधी कधी या गोष्टीचा विचार करते की काम करताना किंवा संघटनेमध्ये किती वेळा असं वाटतं, अरे आज आभा असते तर, अरे आज आभा असते तर. तुम्हाला कसं वाटत असेल ह्या गोष्टीचा? मी किती वेळा विचार केला, कारण की म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्यावेळेस आपल्याला वाटतं अरे आज आभा असतं ते झालं असतं. अरे म्हणजे माझं स्वतःचं मत आहे की या लोकसभा म्हणजे ह्याच्याबद्दल दादा आणि मी किती वेळा बोललोय. दादाचं पण मत आहे की इलेक्शन असतं किंवा असं कुठलं तरी असतं की आम्हाला नेहमीच, किंवा 5 वर्ष जेव्हा विरोधात होतो आपण, या मागचे 5 वर्ष आम्हाला, मी आणि दादानी तर किती वेळा याची चर्चा केली
त्याला आर असते ना आता जिवंत, तर या सरकारला 5 वर्ष सळो की पळो करून टाकलं असतं. त्यांची जी भाषेची शैली. आणि एक महत्वाची गोष्ट रोहित, जी तू वडिलांची ऑब्झर्व केली पाहिजे, की आबांचं असेंब्ली मधलं भाषण आणि इलेक्शनचं भाषण ह्याच्यात किती अंतर असायचं. म्हणजे ते 100, एक तर त्यांचं वाचन अर्थातच प्रचंड असणार, त्याच्याशिवाय ते इतकं कुठल्याही मुद्द्यावर इतके आरामात बोलायचे. आणि शब्दांचा अतिशय अभ्यासपूर्ण वापर. म्हणजे किती बोलायचं, आबांना तुम्ही कधीच शब्दात पकडू शकत नव्हतं, कधीच नाही. आणि ते ताई त्यांचे बोला बोला. त्यांच्या आणखी काय गुण आहेत म्हणजे आपल्याला वाटतं जे आम्ही किंवा मी पर्सनली आत्मसात केले पाहिजे? कसं आहे, माझं वैयक्तिक म्हणणं आहे, एक तर तुम्ही वहिनींचा आणि आबाचा मुलगा आहात, त्याच्यामुळे तुमच्यावर अर्थातच एक जबाबदारी. म्हणजे आबा जेवढे तुमचे तेवढे माझेही आहेत, तेवढेच महाराष्ट्राच्या सगळ्या कुटुंबाचे आहेत. त्याच्यामुळे मी असं नाही म्हणणार की तुम्ही एकटेच आबांचे आहात, कारण का आज राष्ट्रवादी असं नाही, चारही पक्षात. आणि हे आबा आपण कुटुंब आहोत म्हणून म्हणत नाही. तुम्ही कुठल्याही शिवसैनिकाला विचारा, काँग्रेसवाला विचारा, भाजपवाला विचारा, किंवा राष्ट्रवादीचा अर्थातच ते मोठे नेते होते. पण प्रत्येकाला असं वाटतं की आर आर आबा एक आदर्श आहे. त्याच्यामुळे त्यांची जी लेगसी आहे की ती एकटी रोहित किंवा सुप्रिया किंवा स्मिताची नाहीये. प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं झालं आपल्याला ह्या महाराष्ट्राचा आर आर पाटील व्हायचे. त्याच्यामुळे ते फार मोठं त्यांच्यात एक गुण होता. आणि एक क्षमता जी होती, जी मी स्वतः आत्मसात करायचा प्रयत्न, की प्रत्येक माणसाला आबा आपला कसा वाटत होता, किती मोठा गुण आहे बघा. प्रत्येकाला असं वाटायचं की आर आर पाटील हा माझा माणूस आहे, हा केवढा सुंदर गुण आहे हा. आणि फक्त तुम्हाला नाही, आमच्यासारख्या पण लोकांनी ह्या काही गोष्टी, म्हणजे आबांचं वाचन असेल, आबांची जी लोकांबरोबर वागायची पद्धत असेल, एक आपुलकी होती, त्याच्यात केवढा खरेपणा होता, हे सगळं तुम्हाला म्हणजे शिकण्यासारखं वहिनींकडून ऐकून, किंवा जे लोक आबांबरोबर माझ्यासारखे काम केलंय, दादा असेल, दिलीपराव असेल, असंख्य लोक आहेत ज्यांनी आबांबरोबर काम केलंय. ही एक लीडरशिप, माणुसकीचा जो उदाहरण आहे ना, हे आबांचं अतिशय शिकण्यासारखं गुण आहे. आणि म्हणजे हुशारी ही चतुराई, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला इंटेलिजन्स आणि इंटेलेक्ट म्हणतात. ते इंटेलिजंट तो होतेच, पण त्यांना एक मोठा इंटेलेक्ट होता. म्हणजे तेच जे आपण आत्मसात केलंय ते सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी कसं वापरायचं, हे आबा इतकं अप्रतिमरित्या करायचे. त्याच्यामुळे ह्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. तुमच्या वडिलांवर खूप पुस्तकं होऊन गेली, खूप लेखे, पण हे हे तुम्ही आत्मसात केलंच पाहिजे वडिलांचा. हा फार नक्की ताई. सुंदर गुण होता. आणि जेव्हा आपण आबांबरोबर 1 मिनिट राहिलं ना, तर त्या 1 मिनिट तो आर आर पाटील तुमचा होता. ते 1 मिनिट हो. ते कधी डिस्ट्रॅक्ट नव्हते. असं नाही की तुमच्याकडे बघता हा रोय, अरे थांब रे आलो ना, नेव्हर. जेव्हा ते तुमच्याशी बोलत होते तेव्हा ते तुमचेच होते. तुम्ही कुणालाही विचारा, मी म्हणते म्हणून नाही, तुम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला विचारा, जेव्हा आबांनी 1 मिनिट देऊ दे किंवा 1 तास देऊ दे, आर आर पाटील तुमचा होता म्हणून त्याच्यावर सगळ्यांचा प्रेम. ते इमोशनली अटॅच्ड होते, प्रत्येक गोष्टीला इमोशनली. ओ बहुत इससे भी किया और इससे भी बहुत किया. त्यामुळे हे तुम्ही आयुष्यभर वडिलांचा गुण लक्षात ठेवला पाहिजे. इट्स अन ऍसेट, फार मोठा हो. ऍसेट. आणि उद्या काय प्रोग्राम आता, अ, उद्या काय 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 program? कोविडमुळे फार काही नाही घेतलेलं ताई. हा हा हा, करेक्ट, कोविडमुळे काय फार करता येणार नाही. पण चला, आपण आबांना नेहमी हॅपीली आठवण, ते नेहमी आनंदीच असायचे. त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या आठवणी आपण आनंदानेच करूया. आबा जिथे असतील तेव्हा ते आपल्यातच आहेत. ते म्हणजे मला खरंच, मला कधी कधी वाटतं झालं असं काय झालं की देवाला वाटलं की त्यांनी आबाला न्यावं. म्हणजे मला खरंच वाटतं, आणि मला अजून तो दिवस आठवतो. म्हणजे मी तुम्हाला खरं बोलणं योग्य नाही रोहित, पण वहिनींना आठवतं त्या हॉस्पिटलमध्ये तो शेवटचा दिवस. मी लीलावतीवरनं आजही जेव्हा जाते ना, तेव्हा लीलावतीवरनं मला तो दिवस आठवतो. मी माझ्या आयुष्यात म्हणजे मी त्यांचं व्हेंटिलेटर झाल्यावर आबांना सिंग, तुमचे काका माझ्या बरोबर होते, आम्ही दोघंच होतो, तुमचे काका आणि मी. आणि मला आठवतं त्यांना ते बेडवर ठेवलं होतं, आणि त्या तुमचे काका कोसळले आणि त्यांना भयंकर रडू येत होतं. आणि मी बघत होते की म्हटलं नाही नाही, यू हॅव टू ट्राय. मी डॉक्टरला सांगत होते यू कीप ट्राईंग, कीप ट्राईंग. आणि तो प्रयत्न करत होता, आणि मी त्यांचे ठोके कमी कमी होताना शून्य झालेली मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. मी कधीच म्हणजे मी ते कधीच विसरू शकत नाही. आणि मला ते लीलावतीवरनं जाताना फ्लॅश होतो त्याचा.
आणि दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सांगते, त्यांना बोलता येत नव्हतं. आठवतं वहिनी, ते आयसीयू मध्ये होते, खालच्या फ्लोअरवर, वरच्या खोली नाही, खालच्या फ्लोअरवर नंतर आले होते, तेव्हा त्यांना बोलता येत नव्हतं. आणि मी त्यांना भेटायला गेले होते, त्यांनी वहिनी नाकवरून चिठ्ठी दिली, चहा, म्हणजे मला चहा द्या. म्हटलं हो, मी चहा प्यायला नाही आले, तुम्हाला भेटायला आले, आता तुम्ही पहिले लवकर बरे व्हा. म्हणजे एवढी परिस्थिती असताना माणसाला बोलत येत नव्हतं, पण त्यांचं म्हणणं होतं की चहा घेऊन जा. म्हणजे ती ताई, इतका तुम्ही चांगुलपण. हॉस्पिटलला असायचा रोज. मी एकदा 31 डिसेंबरलाच आलो होतो हॉस्पिटलला. त्यांना बोलता येत नव्हतं, पण तुम्ही आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला डोळ्यांनी सांगितलं की त्यांच्या पाया पड. खरं या, खरंच या आठवणी म्हणजे फार सुंदर आठवणी आहेत. खरं म्हणजे माझ्या आयुष्यात, माझ्या राजकारणात, समाजकारणात किंवा एक आदर्श व्यक्तिमत्व ज्याचं मला म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की आबाच्याकडे एक आदर्श म्हणून एक कुठलाही लोकप्रतिनिधी, म्हणजे मी एकटीच असं नाही, कुठलाही पक्षाचा लोकप्रतिनिधी किंवा कुठलीही लिडरशिप ही फक्त राजकारणातून येत नाही. एखादा लीडर व्यवसाय करताना असतो, त्याच्यात जे काही महत्वाचे गुण म्हणजे आबा भयंकर सहनशील होते, नाही वहिनी? ते खूप सहन करत होते, भयंकर सहन करू शकत होते. त्यामुळे तो एक गुण आहे. किंवा समोरच्याला आपुलकीने ऐकणं, अभ्यासपूर्व भाषण करणं आणि एक बॅलन्स सतत ठेवणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे हा सगळे हे जे गुण आहेत ना, हे तुमच्या वडिलांचे तुम्ही आत्मसात तुम्ही पण केले पाहिजेत, आम्ही पण केले पाहिजेत. आणि कुठल्याही ज्याला राजकारण करायचंय, लोकांच्या बरोबर काम करायचंय, हे सगळे आबांचे गुण आपण सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजेत. खूप शिकण्यासारखं आहे त्या माणसाकडून, खरंच खूप शिकण्यासारखं. तर ते प्रचंड सपोर्टिव्ह होते ताई. म्हणजे घरात कोणाला मार्क्स जरी कमी पडले आणि इतर लोक जर, म्हणजे माझे काका वगैरे जर आम्हाला बोलत असतील की तुम्हाला मार्क्स का कमी पडतात वगैरे, तर काकांना ते ओरडायचे की परत करेल, एवढं ओरडायची आवश्यकता नाहीये. माझ्या बहिणीला एकदा मार्क्स कमी पडले होते, तर त्यांनी फक्त मोटिवेट करायला नापास मुलांची गोष्ट ही पुस्तक तिला आणून दिली होती. नाही नाही, ते खूप संवेदनशील होते, खूप खूप. म्हणजे त्यांना ते नॅचरली होतं की त्यांना म्हणजे त्यांच्या पर्सनॅलिटीज मध्ये संवेदनशीलपणा होता अतिशय. आणि म्हणजे सहन तर करायचे, पण ते अतिशय संवेदनशील होते. छोट्या छोट्या गोष्टी, स्टेजवर कसे होते वागायचे वगैरे, त्याच्यावरनं कळतं ना माणसाचा स्वभाव आहे. त्यांनी तर इतके वर्ष, म्हणजे मला असं वाटतं 2 असे लोक आहेत ज्यांच्या मुलापेक्षा मी त्यांना जास्ती जवळून पाहिले. एक म्हणजे चंद्रशेखरजी, जे प्रधानमंत्री होते, त्यांचा मुलगा नीरज, तुम्हाला भावासारखा. आणि पवारसाहेबजी आणि चंद्रशेखरजींचे खूप वर्षाचे संबंध आहेत. मी चंद्रशेखरजींचा मुलापेक्षा मी त्यांच्याशी जास्त त्यांच्या बरोबर वेळ घालवलाय. तसंच मला वाटतं आम्ही, म्हणजे माझ्यापेक्षा दादा जास्त, दिलीपराव जास्त, हे सगळे लोक जास्त, तटकरे साहेब जास्त. अर्थातच त्यांचा आबांबरोबर जास्ती संबंध यायचा, कॅबिनेट ह्याच्या त्याच्यामुळे. पण मला असं वाटतं त्यांनी कुटुंबाला जितका वेळ दिला नाही ना, तेवढा जास्त वेळ आम्हाला सगळ्यांना दिला. त्यामुळे खरं तर आमचा म्हणजे आमचा संबंध हा त्यांच्यावर तुमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त आहे. आणि मला आठवतं तुमचे एवढ्या पहिल्यांदा आठवणी तुमच्या झाले दोघांबद्दल. ना, तेव्हा वहिनी तुम्हाला एक साडी दिली होती ती, आणि आबांना दादा म्हणला होता. माझ्या आईनी साडी दिली होती तुम्हाला, उपमुख्यमंत्री पहिल्यांदा झाल्या. आणि दादा जरा रागवला आबांना तेव्हा की बायकोसाठी साडी आणता बिनता की नाही, का काय करता का नाही. आणि त्याच्यामुळे दादा त्यांना खूप बोलायचे या सगळ्यावर की नाही नाही, मुलांसाठी हे करायला पाहिजे, वेळ द्यायला पाहिजे, साडी बायकोला वगैरे घेऊन जायला पाहिजे, फिरायला पाहिजे. पण त्यांनी स्वतःला इतकं या सोशल वर्क आणि याला वाहून घेतलं होतं. खरंच म्हणजे माझ्या मनात नेहमी वाटतं की माझ्या आयुष्यात तो, तुमच्या तर अर्थातच होईल, पण माझ्या आयुष्यात तो एक मोठा व्हॅक्यूम आहे आबा नसणं, आणि तुम्हाला आयुष्यभर राहील. खरंच आहे. मी त्यांना खूप वेळा मिस करते, खूप वेळा. एनिवे, चला, लेट्स नॉट गेट इमोशनल. त्यांच्याबद्दल आपण हॅपीली करतात अश्रू काढायचे. आपण आपलं आवाज जिथे आहेत, आपलं त्यांच्यावर जे प्रेम आहे आणि त्यांचं आपल्या सगळ्यांवर तिकडून लक्ष आहे, असं मला उगाच नेहमी वाटतं. एनिवे, आजीला माझा नमस्कार सांगा. आणि उद्या हो. आपण सगळ्यासाठी एक प्रार्थना करू की आबा जिथे असतील तिथून आपल्यावर त्यांचं आयुष्यभर लक्ष राहील आणि आशीर्वाद त्यांचे आपल्या बरोबर खंबीरपणे राहतील. ओके, चला, काळजी घ्या. हो, ओके, तुम्ही पण काळजी काळजी घ्या. घ्या. काळजी घ्या ताई. हो, तुम्ही पण घ्या. हम्म. बाय बाय.